नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्प्रकाशं व्यासं शुकं गौरपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमुपास्ये श्रीशंकराचार्य मठास्य पद्मपादं च हस्तामलकं च तन्त्रं कथं वा पुकारवल्यां तस्मै गुरुं सन्ततं श्रीजी प्राणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकराचार्यं देशं नारायणं सुप्रभाषितो वन्दे नित्यं शुभं निराभासं निराकारं निर्णयं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागे व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। चिंतन श्री परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबायांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहतो। चांगदेव 65 हा जो ग्रंथ आहे त्याला ग्रंथ म्हणण्यापेक्षा चांगदेवांना लिहिलेले 65 वेळांचं पत्र आहे। पण हे 65 वेळांचं पत्र म्हणजे मोठमोठ्या ग्रंथांची बरोबरी करणारे होते। कारण मोठमोठ्या ग्रंथांमधून जो विस्ताराने भाग सांगितलेला असतो तो संक्षेपाने सोप्या विदेशी आणि अतिशय घरगुती अशा भाषेने ज्ञानोबांनी हा चांगदेव 65 मध्ये सांगितलेले। चांगदेव 65 जर चांगदेवासारख्या महायोग्याला आत्मज्ञानी बनवू शकते आणि जर आम्ही त्याच ज्ञानोबांच्याच परंपरेतले विषयीचे साधक आहोत तर निश्चितच आपल्याला सुद्धा ज्ञानोबा ब्रह्मज्ञानी करू शकते। ब्रह्मज्ञान होण्यासाठी काय काय करावं लागतं, कसं करावं लागतं हे तर आपण ज्ञानेश्वरीमध्ये खूप अनेक ग्रंथांमधून त्याचा विस्तार काढलेला आहे। इथं ज्ञानदेव महाराज चांगदेवांना उपदेश करतात। तो उपदेश हा उच्च पातळीवरचा आहे आणि म्हणून तो सामान्य लोकांना कळत नाही। सामान्यांच्या बुद्धीच्या पलीकडे तो उपदेश असतो। काल आपला 50व्या मुलीवरचा भाग आहे।
50 होऊन झाले, 50 झाले, थोड्या राहिल्या. त्या 50 मध्ये काल भगवानांनी जो दृष्टांत दिला आहे दिवसी तेथे गणेशी उखतेकडे ग्रासी भेटीची वेळ मनवा सांगून भेट आहे. आणि मुझे वेगळीच भेट आहे. ज्ञानोबा जेव्हा चांगदेवांना भेटतात तेही तुझे जेव्हा तुला भेटायला येतो तेथे तू पण नसवत तुझं आणि माझं मी पण नसेल. विशिष्ट भेटी वास्तविक दोघांची जेव्हा भेट होते आपण पाहतो कालामध्ये दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्या दोघे कशा राहतात. पण इतर अशी विचित्र भेट येईल की या भेटीमध्ये हे एकमेकांना भेटले की त्या चांगदेवाचाही चांगदेव पुरुषी अनुभव होतात माझाही पुरुषी. मग दुसरं ते आत्मस्वरूप ते आत्मतत्व त्या आत्मस्वरूपामध्ये आत्मस्वरूप दिसून जातं आणि अशी भेट जाते. चांगदेवा तू आत्मा आहेस लक्षात ठेव. आत्मा आहे तेव्हा चांगदेवा समजून सांगताय की तू हा जो मत्सा तुझा देहाचा आकार देहाची इंद्रिय या देहाच्या इंद्रियांनी तू प्राप्त केलेल्या साधना सिद्धी काय नाना प्रकार केले हे आता विसर. हे बाह्य स्वरूप विसर तू आता. आणि हेच आपल्याला सांगतात आपण आपल्या बाह्य स्वरूपाला देहालाच प्राप्त करतो. देहाची जास्त काळजी घेतो, देहाबद्दल चिंता करतो, देहाबद्दल स्मरण करतो. असल्या स्मरणाने ते आत्मस्वरूप आपल्याला तरी आहे. जोपर्यंत आपण बाहेर पाहतो तोपर्यंत आत पाहण्याची आपल्याला कधी इच्छा नाही. आणि दारिद्र्य ते कसं दिसेल म्हणून मला सांगाले जेव्हा मी तुला तुझ्या भेटीसाठी येतो त्यावेळेला मी राहतो म्हणजे आत्मा आत्म्यामध्ये एकरूप होता. आणि मग शुद्ध चर्चा झाली. आता शेवटचा भाग रंगीला जातात. हे आत्मस्वरूप कसं करतात आपल्याला सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य साधकांना शिष्यांना या आत्मस्वरूपाची कशी भेट होईल. काल आपण स्वामी श्रीपादांचं नवरत्नहार म्हणजे प्रार्थना पद आहे त्या पदातले काही मूल्य पाहतो. स्वामी श्रीपाद मान या स्वामी श्रीपादांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव ज्ञान ग्रंथांचं इतकं सोपं भाषांतर केलेलं काव्य आहे. अशी सुंदर फार म्हणून दिले पावसला होते तेव्हा त्यांच्या ओव्यात फार छान ते म्हणतात विषयांचा लाभ. आता आपल्याला करायचं चांगले वाटायचं मग काय करावं लागेल. हे जे जगातले विषय आहेत इंद्रियांचे त्या विषयांचा लाभ म्हणजे त्या विषयांची भेट त्या विषयांचा आपला संबंध सोडला पाहिजे. विषयांची आणि इंद्रियांची व्हायला पाहिजे.
विषयांचा नाद. आणि जर विषय सुटले महाराज, विषय सोडलं म्हणजे काय करणं, जीवन करणं नाही, शब्द ऐकले नाही असं नाही बरं, ते समजून घ्या. तुम्ही म्हणाल किंवा असं कसं शक्य, आमचा देह आहे, इंद्रिय आहे, आणि त्यांना विषय हवेच आहे. विषय काही सुटला, विषय सुटणं याचा अर्थ विषयाची आसक्ती सोडणं, हे महत्वाचं आहे. शेवट घ्यावंच लागेल, शब्द ऐकावेच लागेल, कोणाची इंद्रियाची जी जे विषय आहेत ते करावे लागेल. परंतु ते करत असताना तो विषय माझा आहे, मला पाहिजे, मी माझं सोडून ते केलं. विषयांचा लाभ सोडा म्हणजे विषयांचा बंधन सोडा म्हणजे काय करा, विषयांकडे आसक्तीने जाऊ नका, अनासक्ती होऊन विषय घ्या. आणि फार कठीण आहे आपल्याला, बाकी सोपं आहे. आपण विषयांचे भोग घेत असताना चटकन आपण त्या विषयांमध्ये आसक्त होऊन जातो. आपल्याला कळच बघ की आपण त्या विषयांमध्ये आसक्त कळत नाही. विषयांचाही संबंध करा. लोकांनी मुळाला जन्ममरणाचा भाग, मग जन्म आणि मरण याची भीती सोडा. आज आपल्याला काय जन्म होऊन गेला आपला, पण पुढे येणारे मरण आहे त्याचा संबंध आपण चिंता वाढतो, त्याचा संबंध काळजी घेतो. तुम्हाला जन्म आणि मरणाच्या गोष्टी सोडून द्या नंतर त्याला जीवदशा पावलं आणि मग जीवदशा सोडा. जीवदशा म्हणजे जीव, मी देह आहे हे विसरा, मी आत्मा आहे असं समजा, जीवदशा टाका. त्याला जीवदशा पावलं वृत्ती स्वरूपी सामरस्य, तुला जीवदशा पावलं सामरस्य. समरसतेने जीवाचा हा जो देहाला चिटकलेला भाग आहे तो गोळा आणि तो आत्म्याकडे समरसला, आत्म्याशी गोळा म्हणजे थोडक्यात म्हणजे जीवदशा टाकून शिवदशा घ्या. म्हणतात हेही अहंकार शिकले. आणि मग आमच्या देहामध्ये जो अहंकार आहे, अहंकार अभिमान आहे, तो टाका. अहंभाव तो गेलाच पाहिजे. हा अहंकार महाशक्ती हेही अहंकारातली वृत्ती स्वरूपी विरान. आणि मग आपली जी वृत्ती आहे चित्तवृत्ती ती आपल्या स्वरूपाकडे राहते. वृत्तीचं वाहनं जगाकडे असतं, जगाकडे आपल्या सगळ्या वृत्ती वाहतात. वृत्तीचा चित्तवृत्तीचा वृत्तीचा प्रवाह हा जगाकडे वाहणार आहे. आता त्या सगळ्या वृत्तीला परत आणा आणि आपल्या स्वरूपाकडे वळवता. तेही अहंकार मुरली वृत्ती सवृत्ती विराणी द्वैत अद्वैत विरोध शैली अखंड. आणि मग द्वैते गेलं अहंकार द्वैत सापेक्ष जे द्वैत आहे तेही द्वैतात द्वैताच्या पलीकडे जो आत्मा आहे तिकडे करा. सरली कर्म कर्म विवंचना. आणि मग कर्म आणि या कर्माची विवंचना म्हणजे चिंता सोडा. आणि सर्वी कर्म विवंचना ही अपयशी साध्य साधना. आणि मग जेव्हा आपण आपली वृत्तीची वृत्ती आत्म्याकडे जाते त्यावेळेला जे साध्य आहे आपल्याला प्राप्त करायचं ते समजलं आणि त्याच्यासाठी जी साधना करतो ती बनलं. साध्य साधनाही गेली. आत्मस्वरूपासाठी सगळं काम ना आपल्या चित्तवृत्ती जर आपल्याकडे गेलेल्या आहेत ते मिळाले साध्य साधनाही गेल्या. मग काय राहिलं पुढे करून करते.
कर्म तर करावंच लागेल. हे आहे तो पण आपल्याला कर्म करायला, पण कर्म करत असताना मी करता हा भाव दिसला करते पण घ्या करणार करून मी अकर्ते पण कर्म करा, परंतु कर्म करत असताना हे कर्म माझं आहे, मी करतो, हे कर्म कोण माझं हे तुला दिसून करून हे करते पण बोली अपूर्णता लहान आणि मग बोलूनही मी न बोलणारा, जेव्हा आत्मस्थितीमध्ये खरा साधून जातो त्यावेळेला तो जे बोलतो ते त्याचं बोलणं नसतं, ते आपल्याकडे झालेलं असतं. म्हणून बोली अपूर्णता लहान सहजे सुखे सुखावं. आणि हे जे सहज सुख आहे आपल्याला त्या सुखाने मी सुखी झालो. धन्य धन्य देवा पावलो कर्म सिद्धी. नंतर हे देवा भगवंता धन्य भोग झालो. ही जी परम आणि श्रेष्ठ सगळ्यात मोठी सिद्धी आहे आत्मसिद्धी, ती मला प्राप्त आहे. बघा हे महात्मे कसे असतात. तेव्हा या आत्मसिद्धीकडे आपल्याला जायचंय आणि तेव्हासाठी हा ग्रंथ आहे. चांगली पासष्टी हा ग्रंथ करमुखीचा किंवा वेळ घालवण्याचा ग्रंथ नाही. हा ग्रंथ आत्मज्ञानाकडे मिळणारा ग्रंथ आहे, आत्मसिद्धीकडे मिळणारा ग्रंथ आहे. आणि असा जो ग्रंथ आहे तो आपण ऐकलाच पाहिजे. इतका महत्वाचा ग्रंथ आज आपली 51व्या ओळीमध्ये बघा ओळी सोपी वाटते पण ती इतकी अवघड असते की फार अवघड आहे. बघा काय म्हणतात त्या 51वी ओळ अशी आहे. डोळ्याचे भुंके, डोळ्याचे भुंके, डोळा चित्र होय कौतुके. डोळ्याचे भुंके, डोळा चित्र होय कौतुके, डोळा चित्र होय कौतुके. आणि तेणेच तो देखे, आणि तेणेच तो देखे न दंडळीता, न दंडळीता. मी तुला कोणा वाचू किती वेळ वाचून पाहतो इथे लक्षात नाही यायचं. डोळ्याचे भूमिके, डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणेच तो देखे न दंडळीता. दंडळीता म्हणजे छलविचल होता. चांगलं समजलेलं जिथे चांगलं समजलं नाही तिथं आपल्याला काय म्हणून या ओव्या ज्या आहेत त्या बरोबर सोप्या शब्द अगदी सोपे आहेत. डोळ्यासंबंधी समजलेलं नाही. आणि शिवाला चांगल्यावाला डोळ्यातून जाणून समजून समजलं बघा सोपी कशी नाही. जर आपले साधू तुला समजू शकतात चांगल्यावाला समजलं काय कठीण होतं. डोळ्याची भूमिके, डोळा चित्र होय. ही डोळ्याची भूमी आहे. भूमी म्हणजे भूमी माहिती आहे ना. भूमी म्हणजे त्या भूमीवर बसलो जातो तेव्हा या डोळ्याच्या भूमीवर भूमिकेवर काय झालं. डोळा चित्र होय. डोळ्यावरच कोणतरी डोळ्याचं चित्र काढलं. हा डोळा आपला त्या डोळ्यावर डोळ्याचं चित्र काढलं. डोळ्यावर डोळ्याचं चित्र काढलं गेले. डोळा चित्र होणे कौतुके. तो डोळा चित्र झाला. डोळ्याच्या ठिकाणी डोळा चित्र बनला. आणि तेणेची
तो देखे, आणि तिथं पाहणारा तो डोळाच आहे. डोळ्याला ते चित्र कोण पाहतो? तो डोळा डोळ्यावरचं चित्र पाहून असं कधी घडत, असं कधी होऊ शकत नाही. डोळ्यावर चित्र काढलेले आहे आणि तो डोळा डोळ्यावरचं चित्र पाहून झाला. आणि तो तेनेच तो देखे न धंदेका, न धंदेका म्हणजे काही चलबिचल होताना अगदी स्थिरपणाने तो डोळा पाहतो. तो डोळा डोळ्याला पाहून राहिला आहे. या ओळीचा जो गर्भात शब्द होत आहे, शब्द काही कधी डोळा आहे, डोळ्याचं चित्र आहे, पाहणार आहे, पाहून राहिला चित्र, न चलबिचल होताना तो पाहून राहिला असतील. हे सगळे सोपे शब्द आहेत. अष्टाच्या दृष्टीने फार गंभीर आहे. हा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. संदेहांना तो अर्थच पकडून द्यायचा आहे त्यांना. म्हणून जाणवा सांगणारे आता आपण याची या ओळीची जी आता वरवरची आपल्याला समज आली, ही वरवरची समज आहे, पण खरं ज्ञान नाही झालं. आणखी जे होईल थोडस समजून घेतल्यानंतर तेही खरं नाही. आणि तर शब्दांचं ज्ञान झालं की शब्द कळले. आता त्या शब्दांचा अर्थही कळायला लागला. ठीक आहे. मग शब्दांच्या अर्थामधून जे काय जे काय साध्य करायचे ज्ञानाला तेही सांगितलं, तेही समजलं. पण तरी सुद्धा ही वेगळी अनुभव करण्याची असल्यामुळे, अनुभवाची ओळी असल्यामुळे तो अनुभव जर आपल्याला नसेल तर खरं ज्ञान नाही. शब्दज्ञान शब्दांनी कळेल हे आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे चांगदेवा, तुझी आणि माझी भेट कशी आहे रे? आता चांगदेवांची भेट आहे बरं काही. डोळ्याच्या दृष्टांताने, डोळ्याच्या उदाहरणाने ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगून राहिले की अरे चांगदेवा, मी तुझी भेट घेतो बरं. आणि ही भेट घेताना डोळ्यानेच पाहते ना. कोणाची भेट घ्यायची असते आपण डोळ्यानेच पाहतो कोणी असं. पण ही अशी भेट, विचित्र भेट आहे की ह्या भेटीमध्ये जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मी तुला पाहत असताना तू आणि मी भिन्न राहतो. तुला पाहणारा जो आहे तो तुझ्याशी येतो होऊन जातो, तुझ्यामध्ये विलीन होऊन जातो, तुझ्यामध्ये शिरून जातो. पाहणारा जर त्या दृश्यामध्ये विलीन होऊन गेला, ती भेट आपल्याला कशी सांगता येईल, कशी भेट झाली. तेव्हा मी तुझ्या आत्म्याकडे पाहतो आणि तुझ्या आत्म्याकडे पाहिलं की मग जो तू वेगळा आहे आणि जो पाहणारा मी वेगळा आहे. तेव्हा या आत्म्याकडे पाहत असताना तो आत्मा आणि माझ्यामध्ये असलेला आत्मा असे हे दोन नाही. आत्मा इतका एकच एक आहे, सगळं करतो भरलेला आहे. आत्मे दोन नसतात, तीन नसतात, 10 नसतात. आत्मा एकच, तो एकही म्हणता येत नाही त्याला, तो सर्वव्याप्त आहे. असा तुझा आत्मा पाहत असताना तू आणि मी ह्या ज्या दोन व्यक्ती आहेत, हे जे दोन देह आहेत, तू आणि मी हे जे दोन सर्व नाम त्यांच्याबद्दल आपण वापरतो, हे सगळं समजून घ्या.
आणि मग जे मिलन होत आत्मस्वरूपाचं, ही भेट ही आत्म्याची आत्म्याशी होणारी भेट. आत्मा आत्म्यामध्ये चाललेला आहे आणि आत्मा जेव्हा आत्म्यामध्ये जातो तेव्हा ही जी भेट असते तिला साधी भेट म्हणते, ही सिद्ध भेट असते, ही कर्मसिद्धीची शेवटची भेट असते. ती त्या ठिकाणी आत्म्यामध्ये आत्मा विलीन होऊन जातो आणि एकरूप होऊन जातो त्या आत्म्याशी. अशी ही सिद्ध भेट आहे चांगदेवा. आता या दैनंदिनच्या पूर्वीचा अर्थ आपण असं थोडस वेगळं काढून, समजा आपण एक कागद घेतला, पडदा घेतला, पडदा घ्या, कागद घ्या, त्या कागदावर आपण एक चित्र काढलेलं असतं. चित्र तर कागदावरच करावं लागेल, तेव्हा कागद घेतला, कागदावर चित्र काढलं. आता हा कागद वेगळा, कागदावरचं चित्र वेगळं, काढणारा आणि ते पाहणारा वेगळा, म्हणजे किती भिन्नता आहे. आता या चित्राला पाहायचं म्हटलं की चित्राची भेट घ्यायची म्हटली की आपल्याला 3 ठिकाणी विभक्त व्हावं लागतं. कागदाकडे पाहावं लागेल, कागद वेगळा आहे, कागद वेगळा आहे, त्या कागदावरचं जे चित्र आहे त्या चित्राकडे पाहावं लागेल आणि मग पाहणारा दोन्ही किंवा काढणारा दोन्ही म्हणजे 3 गोष्टी झाल्या. या 3 गोष्टी म्हणजे काय आहे माहिती का? झालेला विषय आपला द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. विभूती दर्शन, पाहणारा मी द्रष्टा, डोळा होणारा, डोळा द्रष्टा, दृश्य चित्र आणि दर्शन कागदावर. अशा तऱ्हेने द्रष्टा, दृश्य आणि दर्शनाने आपल्याला नेहमी भेटी होत असतात. आपल्या जगातल्या सगळ्या भेटी या अशाच होत असतात. बघा ना, कुठल्या पदार्थाला बघा, कुठल्या आता लोक मंदिरांमध्ये जातात, मूर्तीला पाहतात, या सगळ्या जेवढ्या भेटी म्हणून आपण घेतो त्या भेटीमध्ये पाहणारा वेगळा असतो आणि ज्याला पाहतो तो वेगळा असतो आणि मग जे पाहिलेलं असतं त्याला दर्शन मिळतं. तिथं आता आत्मस्वरूपाची गोष्ट झालेली. आत्मस्वरूपामध्ये द्रष्टा आत्मा आहे. कोण पाहतोय? आत्मा कोण झाला आपल्या. कोणाला पाहतोय? आत्म्याला. आणि दर्शन कुणाचं होतं मग? आत्म्या. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन आत्माच आहे. म्हणजे या ठिकाणी ती त्रिपुटी राहत नाही, त्रिपुटी संपली. पण द्रष्टाही पाहणारा आत्मा आहे, ज्याला पाहतो ते आत्माच आहे आणि जे पाहण्याचे ज्ञान तेही आत्मा. तात्पर्य असं की आत्मज्ञानामध्ये कुठलीही त्रिपुटी नाही. दृष्टा, दृश्य, दर्शन होणार. तू मी ते तू ते हे शब्द नाही, तिचं कोणीही नाही. आत्मा म्हणजे आत्मा, असं निर्विकार, निर्गुण आत्मा, आत्मा विकास. तेव्हा दुसरे पदार्थ पाहत असताना आपल्याला या दृष्टा, दृश्य आणि दर्शनाची गरज असते. का पाहतो आपण असे इतर पदार्थ किंवा इतर व्यक्ती किंवा अनेक गोष्टी का पाहतो? कारण आपल्याला त्या पदार्थांचं, त्या गोष्टीचं ज्ञान हवं असतं. ज्ञानासाठी आपलं अवलंबन असतं, पाहणं असतं. मग हे जे ज्ञान आहे, ज्ञान आहे, ज्ञान आहे ज्याला म्हणतो आम्ही, ते ज्ञान पाहत असताना आपल्याला त्या घड्याळाचं ज्ञान हवं आहे. किती वाजले हे मला जाणून घ्यायचे.
म्हणून आम्ही त्या वस्तूकडे पाहतो. तेव्हा वस्तूकडे पाहण्यासाठी आम्हाला ज्ञानाची अपेक्षा असते, ज्ञान प्राप्त व्हावं आपल्याला. आता हे जे वस्तूकडे पाहून द्रष्टादृश्य आणि दर्शनानं प्राप्त होणारं ज्ञान आहे किंवा दुसरी त्रिपुटी याच्यामध्ये ज्ञान जेव्हा प्राप्त करण्यासाठी जेव्हा त्रिपुटी चालतो त्यावेळेला ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी चालते. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे ज्याला तो जाणतो ते, आणि त्याच्यातून जे कळतं ते ज्ञान. ज्ञाता म्हणजे समजा मी त्याचा जाणकार आहे, मी ज्ञाता हे ज्ञेय जाणण्याची वस्तू, आणि त्यातून जे मला कळलं किंवा आता 7 वाजले हे ज्ञान. किंवा अशा तऱ्हेने जगातल्या सगळ्या वस्तूंच्या मला ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटी चालली असते. कोणती त्रिपुटी पुन्हा आणखी जर आपल्याकडे झाली पुन्हा त्रिपुटी मागून जाते. आता ते जे पदार्थाचं ज्ञान झालेलं आहे ते वेगळं ज्ञान. आता आपल्याकडे जर गेल्यानंतर जे ज्ञान होतं ते वेगळं ज्ञान. उदाहरणार्थ कामदेवांच्या आपल्याकडे किंवा आपल्याकडे कोणी आत्मज्ञानी होऊन राहिला तो आत्मज्ञानी आहे, त्याच्याकडे आत्म्याच्या दृष्टीने पाहतो आपल्याकडे, तेव्हा आत्मा आपल्याकडे पाहून राहिला आत्मदृष्टीने, तेव्हा जो त्याचा ज्ञाता आहे तो आत्मसिद्ध आहे, आपल्यामध्ये आहे. आत्मज्ञानी आत्म्याकडे पाहून राहिलेला आहे. मग जाणणाराही आत्मज्ञानी आणि ज्याला जाणतो तेही आत्मस्वरूप एकच आहे. आणि त्यातून जे प्राप्त झालं ज्ञान ते आत्म्याचंच. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान आत्म्यासंबंधी जेव्हा होतं तेव्हा एकच पदार्थ. आता हे जे ज्ञान आहे ते अखंड टिकणार आहे. आत्म्याचं ज्ञान हे सदैव टिकणारं ज्ञान आहे, कारण तो अखंड राहतो. हा देह गेला तरी तो आत्मा राहतो. आपला अनेक ज्ञान मध्ये तो चालत आलेला आहे. तर हे जे पदार्थांचं ज्ञान असतं आपल्याला उदाहरण ते परिवर्तनशील, बदलणार, विस्मरणात जाणार, नाश होणार असं ज्ञान आहे. हे खरं ज्ञान नाही. खरं ज्ञान आत्मज्ञानच. कारण आत्मज्ञान हे अखंड टिकणारं ज्ञान आहे, कारण तो आत्मा अखंड राहतो म्हणून त्याचं ज्ञानही अखंड राहतं. तेव्हा सांग देवा, तुझ्याकडे पाहताना मला तुझा आत्माच दिसते. म्हणजे बाह्य आवरून मला दिसत नाही म्हणण्यापेक्षा मी त्याकडे पाहतच नाही. आपलं तसं होत नाही ना, पण आपलं म्हणजे आत्मज्ञान होऊन देवाला आलेलं नाही. म्हणून आपण पाहत असताना आपल्याला त्या आकृती दिसतात, ते रूप दिसतं, तो वर्ण दिसतं, ते नाम दिसतं. आपलं तसं होत नाही. मनोबाच हे असं करू शकतात, कारण ते आत्मज्ञानी असल्यामुळे, ज्ञानस्वरूप असल्यामुळं ते ज्ञानाने ज्ञानाच्या गोष्टी पाहतात. तेव्हा ही जी भेट आहे ही भेट अशी विचित्र आहे, अजून वेगळी भेट आहे. अशी भेट जगामध्ये फक्त ज्ञानी माणसाची भेट. दोन ज्ञानी माणसं एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हाच ही भेट संभव आहे. एक अज्ञानी आहे आणि एक ज्ञानी आहे तरी सुद्धा भेट होऊ शकते, कारण तो ज्ञानी त्याच्या आज्ञाकडे पाहिजे. पण दोन अज्ञानी जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ती जी भेट असते ती अज्ञानाची भेट असते. आणि आपली सगळ्या जेवढ्या भेटी आपण घेतो त्या सगळ्या अध्यात्मातल्या भेटी चाललेल्या असतात. त्यांना टिकणाऱ्या नाही का, काही काळ टिकतात, स्मरणात राहतात. मी त्याला भेटलो होतो परंतु आत्मभेट जेव्हा होते त्यावेळेला ती अखंड राहते, नित्य राहते. आणि हे भेटीचं जे सुख आहे किंवा आनंद आहे तोही आनंद हा आपला काल टिकत नाही.
आत्म्याचा आत्म्याशी जो संबंध येतो त्यावेळेला जी भेट घडते तो जो आनंद होतो तो अखंड राहतो. तिच्या भेटीमधलं आणि या भेटीमधलं महान अंतर आहे. आपल्या ज्या भेटी होतात त्या भेटीत त्यावेळेला आनंद होतो असं वाटतं बरोबर, परंतु तो आनंद टिकत नाही, कायम राहतो. वारंवार भेटत राहिला तर तो आनंद येतो पुन्हा कपाळी दशे म्हणतात ना, काय बोलतात त्याला आपल्याकडे मीठ बसेल कपाळी बसेल त्याला तो बरोबर पाहतो मी त्याला काय आपल्या भेटीमध्ये त्या वेळेला आनंद तर नाहीच नाही, पण तो सुरुवातीला जो आनंद होता त्याचं रूपांतर आणखी तिरस्कारामध्ये किंवा जसं आपल्या भेटीमध्ये आत्म्याची आपल्यामध्ये जेव्हा एकरूपता होते तेव्हा ती जी भेट आहे ती नित्य अखंड आनंदाची सदैव स्मरण राहिली अशी भेट पाहून आणि त्याच्यासाठी आपली सगळी तत्पर आहे. ज्ञानेश्वर महाराज तुझ्यासाठी चांगला उपदेश देऊन राहिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे डोळ्याचे भूमिके डोळ्यात चित्र होय तुझे आणि तेनेच तो देखे न दंडविना. तेव्हा डोळ्याच्या भूमीवर डोळ्याचं चित्र काढून तो डोळाच पाहायला लागला आहे. तसं शिकले आपल्या डोळ्यावर एखाद्या डोळ्यावर कोणी चित्र काढलं आणि ते चित्र काढणारा तो डोळा आणि तो डोळाच पाहतोय ते चित्र. या गोष्टी जशा अशक्य वाटतात आपल्याला तशी आत्म्याची आत्मस्वरूपामध्ये जाण्याची जी गोष्ट आहे ती आपल्याला ही अशक्य वाटते, अशक्य वाटते. आत्मा आपल्यामध्ये शिकत असेल बा, आत्मा आपल्याला कसा भेटत असेल बा, आपल्याला कल्पना मिळत आहे म्हणून आत्मा अवर्णनीय आहे, कल्पनातीत आहे, वर्णनाच्या पलीकडचा आहे. शब्दाने कसं वर्णच होत नाही, वर्णच होती त्याला व्यक्त होऊन गेलेला कोणी आपल्याचं वर्णन करा तुम्ही वर्णन पण ते आत्मा होतो माझं वर्णन नाही, ते तुझ्या शब्दाचं वर्णन तुम्ही सांगणार. मी आत्मा आहे आणि मला हे काही लागून येते, मी काही ना तुम्ही कसंही जागा तेव्हा तो आत्मा असंग आहे. असंग म्हणजे कोणाशी संगत नाही, कोणाशी एकरूप होत नाही, फक्त आत्मा आपल्यामध्ये बस. तेव्हा असा हा जो आत्मा आहे त्या आत्म्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, कानांनी ऐकता येत नाही, हाताने स्पर्श करता येत नाही, जिभेने चव घेता येत नाही, कुठल्याही इंद्रिय तिथं जाऊ शकत नाही, मन तिथं जाऊ शकत नाही, बुद्धी जात नाही. तो इंद्रियांच्या अतीत आहे आणि इंद्रियांच्या अतीत असल्यामुळे त्याचं जे आपल्याला प्राप्त होत आहे त्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि ते प्राप्त होऊन काय असतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. धर्म सांगणारे अरे चांगला तू आतापर्यंत दुष्टलीला केलाय बाबा, हा चांगलं काही कमी नव्हतं, महान भक्त होता त्याला तर भगवान शंकराची आपल्या गुरुची आराधना त्याने केली, साधना करत होता आणि त्या साधनेने त्याला समाधीची अवस्था प्राप्त होऊन तो 6 महिने समाधी लावून त्याची जी स्थिती होती ती इतर सामान्य अशा अन्य साधकापेक्षा कितीतरी उंच अशी आणि म्हणून त्याचा शिष्य परिवार खूप मोठा होता, खूप शिष्य होते त्याचे. त्या मनाने ज्ञानाला ते अभ्यासाला गेलेली घरच्या घरी आपले जे वडील मूर्तीनाथ महाराज त्यांची दिशा
आणि तुम्ही शक्यता परंतु पूर्वजन्माचं त्याचं पूर्व जे फूल आले पुण्य ते पुण्य इतकं मोठं होतं, इतकं भाग्य मोठं होतं की त्यांना जन्मताच कर्म आद्य शुद्धी अंतःकरण शुद्धी आपली आद्य शुद्ध होते आपल्याला शुद्धी झाली. माहितीये ना, जन्माला कधीच वाईट वाटत नव्हतं. लहान वयामध्ये सुद्धा त्यांना त्यांची इतकी लोकांनी हेळसांड केली, त्या शिव्या घातल्या, त्या पद्धतीने वाईट त्यांच्या आरोप केले, नाना प्रकार शिक्षेने त्यांच्यावर निंदा केली. ज्ञानोबांनी जोर मार करून कुणालाही त्याचा जबाब दिला नाही. एकदा ते त्याच्याकडे गेले होते, कुंभाराकडे मुक्ता म्हणाली, सतीश पूर्वी म्हणाली, दादा आपल्याला पुरणपोळी करायची आहे. आता ती पुरणपोळी शिकायला आपल्याला तुम्ही त्या याच्यावर शिकायचे ना, ते खापर घ्यायला की कुंभाराकडे दादाला एवढे पैसे लागतील अतिशय दागितलं झालं. तेव्हा बाबा असं करणार आहे राजा, तू आम्ही तुला खातो घेऊन जातो, आमच्या पोळ्या शेती तुला परत घेऊन देतो, खातो चांगलं होतं विचार. कुंभाराला जाय कुंभार मुलाच्या हाताने घेऊन जा आणि काम खापर उचललं आणि तेवढ्या तो धावत आला. त्याने ते खापर फिरून विसोबाने त्यांचं ते खापर फिरून टाकलं. आता विचाराचं नुकसान झालं आणि त्यांना खापराचा उपयोग केला आणि ज्ञानोबांनी सांगितलं, ताई तुला आता पोळ्याच घालायचं आहे ना, पुरणपोळ्या आज माझ्या पाठीवर. खापराचं काम पाठीने केलेलं आहे. किती वेळ होत, किती छोटे छोटे पोर होते. यावरून तुम्हाला दिसेल की ज्ञानोबांची पूर्व तयारी किती. त्यांनी आपल्या अंगामध्ये अशी स्वतः निर्माण केली पाठीवर की त्या पाठीवर त्या मुक्ताईनं पोळ्या मारल्या. आपल्याला हातावर पण वाचता येणार. आपण लोक कापतो मात्र मी संतापाला की खूप कापतो. तात्पर्य असं की ज्ञानोबांची ही पूर्व तयारीच होती. हा गुरु सामर्थ्याचा त्यांना लाभ झाला. एकदा असंच त्यांना झिलकारलं, श्रीकृष्ण म्हणायला गेले आणि त्या घरातल्या माणसांनी विश्वास दिली नाही. पण आता त्याचा अतिशय वाईट
द्यायचे असेल तर द्या, भिक्षातून बोलता कशाला. ज्ञानवाद आले आपल्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीचं हे जे झोपाटा होतं ना गोष्टीला ते झोपाटा लावून बसले. नुकताच मग बाहेर गेलेली असे पाणी मिळालं आणि पाठीचं झोपाटा पण आणि यांनी आतून बंद बांधून ठेवलं. काही हाता मारते, दादा दादा, अरे झोपाटा कावर बंद केलं रे. काही ज्ञानोबाला सांगलेल्या जगबाहल्यावनी संत मुखे व्हावे पाणी आधी उघडा ज्ञानेश्वर आधीच्या रूपातून बरे उतरायचे. उतार सांगणारे ज्ञानोबांना दादा मोठे हे असे वागणारच आपल्याशी, पण आपण संत आहोत ना. साधूचे संन्यासाची मुलं आपल्याला हे संन्यासाची मुलं आपल्याला. त्यामुळे संत मुखे व्हावे पाणी जग झाली बंदी. जग तर बंदी सारखं आहे. बंदी म्हणजे अग्नी. जग जर अग्नी झालंय तर आपण पाणी वापर त्या पाण्याने ती आग दिली पाहिजे. तात्पर्य असं की ज्ञानोबांना खूप लोकांनी सेवा भावना नसेल, परंतु न शक्य आणि त्यांच्या सगळ्या भावनांमध्ये सुद्धा जगाचा तिरस्कार जगातल्या लोकांचा आणि कुठेही काहीही त्यांच्याबद्दल काही हे जे ज्ञानवाचं कौशल्य आहे ते सर्वसामान्य माणसांनी म्हणून ज्ञानवाची वेगळ्या अभूषित ठराव होते. हे त्या चांगदेवाला कसं करायचं. चांगदेवाला तो भरपूर लागले चांगदेव अतिशय क्रोधी झालेला होता, कारण त्याच्यामुळे सगळ्या शिथिल होत्या. त्या शिथिलच्या अपराधावर तो मुलाला त्याला त्याच्यावर ठाकून दाखवायचा. त्यामुळे त्याला राग यायचा. हे सगळं ज्ञानवाला कळलेलं नव्हतं. अशा वेळेला ज्ञानोबांची आणि चांगदेवाची भेट आहे ती परस्पर भिन्न अशा पुरुषांची भेट होणार. तथापि चांगदेवांना ज्ञानोबांनी आपल्या भेटीमधून पत्रातून जो उद्देश दिला त्या उद्देशाने चांगदेवाचं मन स्थिर झालेले आहे. आणि मग त्याला ते पत्र नसलेल्याने आणि मग निष्ठाची भेट होऊन निष्ठा घेतली. तेव्हा म्हणतात तुझं जे दर्शन आहे आपण जे दर्शन घेतो आपल्याला म्हणलं ते आणि हे दर्शन भिन्न हे चांगले आहे. ज्ञानेश्वरीतल्या 18 मग जे देखीजे ना न देखीजे मग आपण जे पाहतो किंवा पाहत नाही अशी जी दशा नकते अशी जी अवस्था दशा प्राप्त होते ते दर्शन माझे साधक आहे. या उंदीमध्ये त्यांनी दर्शनाची व्याख्या केलेली. दर्शन म्हणजे काय? दर्शन म्हणजे पाहणं आणि न पाहणं याच्या पलीकडे. आपण जे पाहतो आणि जे पाहत नाही त्याच्या पलीकडे जे असणार आहे ते दर्शन. म्हणजे आता दर्शन काय?
रूपामध्ये दर्शनाला याच्या भेटीला त्याच्या दर्शनाला याच्या दर्शनाला दर्शन घेतलं का दर्शन घेतलं पाहणं आणि न पाहणं याच्या पलीकडे ते दर्शन आणि ते दर्शन दर्शन हे खरोखर माझं दर्शनाचं मुलगे जे देखील ना देखील ऐशी जे दशा होते ते दर्शन माझे साधत आहे एक सर्व दर्शन आणि जेव्हा असंच माझं दर्शन तुला पाहणं किंवा न पाहणं याचा परिपक्व आहे दर्शन तुला आत्मा आहे त्याला मी पाहिल्यानंतर तो आत्मा कसा आहे त्याचे वर्णन नाही करता येत आत्म्याचं अनेक शब्दांनी वर्णन करता येईल सांगलेवा पूर्णपणा पूर्णताची भेटे हे बोलले हे न रहे हे मौन पूर्ण ते सुंदर आपण वाचून तर कोणी चाललेला पण आता म्हणता जो संजय लागतो तो सांभाळे धर्मसंघाने बोलपणा बोलताची भेटे बोलाने बोलणारा भेटतो आपण बोलणारो आपल्याला कोण भेटला आपण बोलणारा भेटला आपण बोलतो हे बोलून आहे हे बोलणारा बोलताना बोलणाराला भेटला कोण भेटले कोण दुसरे भेटेल का बोलताची भेटे ते बोलले ते न भेटे आणि मग तिथं जे बोललं गेलेलं ते कमी होतं ते बोलला भेटे ही भेटे मौनाची भेटे तो बोलण्याचा प्रश्न होता ते मौन बोलणं हे सरळ आहे ते सुंदर मौन जे आहे ना तर बोलताना त्या आत्म्याशी संबंध ठेवत त्याचं स्मरण करणं ही माझी स्थिती आहे तो माझं स्थळ आहे आणि जेव्हा स्थळ करून ठीक आहे का परंतु खरंच करून जे आहे ते मौनातच स्थळ झालेला आहे रामदेव आणि दरवाची ही भेट अवलंबून आहे डोळ्याने डोळा पाहावा डोळ्याने डोळ्याचं चित्र काढलेलं असतं ते चित्र डोळ्यानेच काढलेलं आहे डोळ्याने पाहिजे डोळ्यावर काढलेले आहे म्हणजे भूमी डोळा कागदी डोळा चित्रण डोळा आणि पाहणारा काढणारा डोळा विषय लक्षात न येणारा विषय परंतु धनुराच्या प्रकरणात स्वरूपात त्याचे कठीण आहे हा विषय स्वतःतून घेतली आणि ऐकणारी याला होऊ शकत नाही बघा हा विषय घेऊन जर आपण बाहेर कसा मिळाला आत्माला आपल्याला भेटल्यानंतर दिसून दर्शन काय समजायला कोण समजे कोण नव्हतं सगळं आश्चर्य असं वाटतंय की आपल्या सगळ्यांमध्ये आता त्याला बोली भाषा लागली आणि ते तिथे नामक असतात श्रीलंकार असू झालेला चांगले
कारण ती जोगा ऐकून हे जे ऐकतात ना हे असं कुठे नाही जरी फार होत असेल तेव्हा त्याने वाढलं आपण तुला मिळाला तर सुद्धा झालं गोळ्या काऊन गोळ्या तर झाल्या हरिओम